अधिकाराने वचन बोललं पाहिजे. वचन बोला, प्रार्थना करा, वचन बोला, प्रार्थना करा, वचन बोला. रिझल्ट येत नाही, प्रार्थना करा आणि वचन बोला. ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं निराश झाल्यासारखं, त्यावेळेस म्हणा की तुम्हाला भित्रेपणाचा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आत्मा माझ्यामध्ये आहे, पण तो भित्रेपणाचा नाही, तर माझ्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे. मग मी कोणत्याही गोष्टीला भिणार नाही, मी डिप्रेस्ड होणार. ख्रिस्ती लोक पण डिप्रेशनमध्ये जातात. कितीतरी ख्रिस्ती लोक डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन म्हणजे निराशा, निराशेमध्ये जातात. निराशेमध्ये का जातात? कारण की त्यांना वचन माहिती आहे, पण ते वचन त्यांनी त्यांच्या जीवनात अप्लाय केलं नाही. हे वचन देवाचा शब्द आहे, ते आमच्या जीवनात पूर्ण लागू झालं पाहिजे. जो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये वचन आहे, त्याच्या जीवनामध्ये देवाचा शब्द आहे, देवाचा आत्मा आहे, आणि ज्याच्यावरती अभिषेक आहे, तो निराश कसा राहील? आता मी चालतो, काही जण मी एकटाच आहे, काही जण म्हणतील इथं लेडीज मला कोणीच नाही, मी एकटीच आहे, माझा नवरा पण लक्ष देत नाही, माझे लेकरं पण लक्ष देत नाही. पण ते कोण आहेत विश्वासणारे तुम्ही? पुरुष पण म्हणतील माझ्याकडं कोणीच पाहत नाही, माझ्याकडं कोणीच लक्ष देत नाही आणि मी एकटाच आहे. तुम्ही एकटे आहात का? तुम्ही एकटे नाही ना. मी एकटा नाही. अभिषेक तर पहिले सांगितलं मी, ज्याच्यावर अभिषेक आहे, अभिषेक म्हणजे देवाचा आत्मा ज्याच्याबरोबर आहे, तो एकटा कसा राहणार? मग ज्याच्यात परमेश्वराचं सामर्थ्य आहे, परमेश्वराचा शब्द आहे, तो एकटं फील करत नाही. ज्यावेळेस त्याला वाटतं मी एकटा आहे, त्यावेळेस तो म्हणतो की माझ्याबरोबर माझा देव आहे, माझ्या देवाचं सामर्थ्य आहे, त्याचं वचन आहे, मी निराशामध्ये चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती जण निराश आहेत आज? किती जण निराश आहेत? आज मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी कोणता माणूस बोलत नाही, पवित्र आत्म्याचं सानिध्य तुम्हाला बोलत आहे. आजपासून तुम्ही निराश राहणार नाही. तुमचं डिप्रेशन निघून जातं येशूच्या नावामध्ये. कोणती काळजी चिंता असेल ती निघून जातं येशूच्या नावामध्ये, कारण की तुम्ही सर्व सामर्थ्याच्या अभिषेकाखाली आहात. हालेलुया. मला निराशा माझ्यासाठी नाही, कारण की माझ्यात परमेश्वराचं वचन आहे. लूक ऋषी वर्तमानाचा 11वा अध्याय आणि 24 ते 26 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. लूक 11वा अध्याय आणि 24 ते 26 वचनामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक दुष्ट आत्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला सोडून जातो, त्यावेळेस ते घर कसं असतं? स्वच्छ, क्लीन, साफसूफ. वाचा बरं ते. आता पास्टरांनी प्रार्थना केली, एखाद्यामध्ये दुष्ट आत्मा प्रार्थना केली, येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, निघून जा. तो दुष्ट आत्मा निघून जातो. तो दुष्ट आत्मा निघून गेल्यानंतर काय होतं? हा याचं घर रिकामं, म्हणजे पूर्ण अंतकरण रिकामं. मग अंतकरण रिकामं झाल्यानंतर काय होतं? दुष्ट आत्मा फिरतो आणि फिरल्यानंतर तो बघतो की आता कुठे जागा नाही, आणि जागा नसल्यामुळे तो पुन्हा येतो आणि पुन्हा वापस येऊन जे घर आहे त्याचं पूर्वीचं, त्या घराकडे जातो आणि त्या घराकडे बघतो. त्यावेळेस त्याला कसं दिसतं? ते नीटनेटकं स्वच्छ दिसतं, नीटनेटकं स्वच्छ दिसतं. मग तो काय करतो? आणखी जातो आणि जाऊन काय करतो? 7 दुष्ट आत्मे आणखी घेऊन येतो आणि मग पहिली दुर्दशा जी असते त्याच्यापेक्षा अधिक त्याची दुर्दशा होते. कशामुळे होतं बरं हे सगळं? काय होतं? घर तर स्वच्छ होतं, सगळं व्यवस्थित होतं. कोणी एक मोठ्याने सांगेल? याचं उत्तर हे आहे की जर आम्ही बघितलं तर पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस त्याचं घर क्लीन झालं, त्यावेळेस त्याचं अंतकरण स्वच्छ झाल्यानंतर त्याच्या अंतकरणात काय केलं पाहिजे? वचन केलं पाहिजे. त्याने वचन स्वीकारलंच नाही, त्याने वाचन केलंच नाही, त्याने वचन ऐकलंच नाही, त्याने वचनामध्ये राहिलाच नाही. मग त्याच्या घरामध्ये, त्याच्या अंतकरणामध्ये येशूचं वचन नसल्यामुळे तो दुष्ट आत्मा बघतो, अरे हे घर तर स्वच्छ आहे, इथं तर त्याने जागाच दिली नाही येशूला, येशूच्या वचनाला जागाच दिली नाही. आणि मग जागा न दिल्यामुळे, येशू अंतकरणात नसल्यामुळे, वचन आतमध्ये नसल्यामुळे तो दुष्ट आत्मा काय करतो? अरे चला 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 चला, हे घर तर मला रिकामच दिसत आहे, जसं मी सोडून गेलो तसं क्लीन आहे, आपण 7 जण जाऊ आणि पहिल्यापेक्षा अधिक वाईट दुर्दशा. हे बॅकस्लाइड जे होतात ना, काही लोक आपण होतो हे खूप चांगले होते आणि हे फार प्रार्थना करणारे होते, हे खूप वर्ष प्रार्थना करत होते आणि कळतच नाही कसं काय देवापासून दूर गेले. ते देवापासून याच्यासाठी दूर गेले की त्यांच्या अंतकरणात परमेश्वराचं वचन नव्हतं. फक्त चिन्ह चमत्कार, फक्त हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पण आतमध्ये घर रिकामच होतं. दुष्ट आत्म्याने जे हल्ला केला, एकाच हल्ल्यामध्ये सुपडा 6.
हे मी लय प्रार्थना करणार आहे, आम्ही लय प्रार्थना करणार आहे, आम्हाला वचन पूर्ण माहिती आहे, आम्ही ना पूर्ण बायबल उकळून केलो, काय हरकत नाही, तुम्हाला सगळं बायबल माहिती असू द्या, अंतकरणात किती आहे वचन, बोलता का वचन, ज्यावेळेस निराशा येते त्यावेळेस धमकावता का त्याला, त्यावेळेस ते वचन आठवतात का, ते वचन जीवनात आहेत का, आणि ते वचन अप्लाय करता का, जर ते अप्लाय करत नसेल तर दुष्ट आत्म्याला तुम्ही पुन्हा घालून घेता, आणि मग म्हणतो आपण हा व्यक्ती बॅकस्लाइड झाला, तो बॅकस्लाइड जो झाला कारण की त्याच्या जीवनात वचनाचा अधिकार नव्हता. आज मी तुम्हाला अधिकार शिकवत आहे. आजपासून तुम्ही ज्यावेळेस बोलताल, चालताल, जी प्रार्थना करताल, त्या प्रार्थनेमध्ये वचन असू द्या, त्या प्रार्थनेमध्ये देवाचा शब्द असू द्या, कारण की हा करार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करार बोलता त्यावेळेस म्हणता की देवा तुझ्या वचनात असं लिहिलेलं आहे आणि मी ह्या वचनावरती विश्वास ठेवतो. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, आणि परमेश्वरा तुझी सावली माझ्यावरती आहे, मी तुझ्या छायेखाली आहे. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची मला भीती वाटणार नाही, कारण की तुझं वचन मला तसं सांग. हालेलुया. असं बोला. माहितीच नसल्यामुळं काय बोलणार, माहिती काहीच नाही, देवा हे दे, देवा ते दे, देवा असं दे, देवा तसं दे. आणि मग शैतान पाहतो, अरे यांना वचन माहिती नाही, यांनी वचनाचं अध्ययन केलं नाही, हे वाचत नाही पवित्र शास्त्र, हे ऐकत नाही प्रॉपरली पवित्र शास्त्र, आणि त्याच्यामुळं शैतान म्हणतो की याच्यात मला गेलं पाहिजे आणि घर करून बसलं पाहिजे. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत नाही. बॅकस्लाईड होणं म्हणजे ख्रिस्तातून माघारी जाणं, हे प्रार्थनेला येतच नाही. आता हे नाही येत ना, काय उद्या ते येत नाही याच्यासाठी कारण की वचनच नाही त्यांच्या जीवनात. जो रिअल विश्वासणारा आणि ज्याला सत्य समजलं, ज्याने देवाचा अनुभव घेतला, ज्याने परमेश्वराचं वचन ऐकलं आणि ज्याने त्याचा अनुभव घेऊन ते स्वीकारलं, मी तुम्हाला सांगतो तो मरेल पण येशूतून पाठीमागे जाणार. हालेलुया, हालेलुया. वचनाचा अधिकार मला वापरण्यासाठी प्रभू तू. हा दावीद आहे, हा गल्ल्यात आहे. आता याने जर याला मारायचं ठरवलं तर सहज मारेल ना, मारेल का ते तुला सहज? हां, तू मारशील का जरा? मारशील ना, तू दावीद आहे. आता दावीद असल्यामुळे तू मारू शकशील. आता इथं एक गल्ल्यात तुम्हाला फक्त बलाढ्य आहे, त्याच्याजवळ सगळं आहे, आणि मग नंतर आपण याला सगळं चिलखत ते देतो, आणि चिलखत घेतल्यानंतर, तलवार घेतल्यानंतर, भाला घेतल्यानंतर याला चालताच येत नाही. चालताच येत, चालू चला असंच टाईट राहा ना, असं चालताच येत नाही त्याला. चालता येतं का? नाही चालता येत. का चालता येत नाही? त्याला सराव नाही युद्धाचा, त्याला माहिती नाही युद्ध कसं केलं जातं. पण हा जो दावीद आहे याचा फार मोठा विश्वास आहे त्याच्या जिवंत देवावर. आपला विश्वास आपला जिवंत देवावर असला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपला विश्वास नसतो. याचा विश्वास तलवारीवर नाही, याचा विश्वास भाल्यावरती नाही, याचा विश्वास जो आहे तो जिवंत परमेश्वरावरती आहे. आणि तो काय म्हणतो की हा फार बलाढ्य आहे, हा फार कसलेला योद्धा आहे. परंतु ज्यावेळेस हा दावीद बोलतो त्यावेळेस तो म्हणतो की चिलखत हे घेऊन मी जाऊ शकत नाही, मला नाही येणार युद्ध सराव, मला युद्ध नाही माहिती. म्हणून मी काय करतो, शौलाला म्हणतो तुमचं चिलखत तुम्हाला असू द्या, मला द्यायचं नाही. तुमचं चिलखत तुम्हाला असू द्या, तुमचं चिलखत तुम्हाला असू द्या, तुमची तलवार तुम्हाला असू द्या, तुमची तलवार तुम्हाला असू द्या. बघा दावीद म्हणतो तलवार तुम्हाला असू द्या, चिलखत तुम्हाला असू द्या, सगळं काढून टाकतो. आणि मग तो म्हणतो मला फक्त माझी गोफण आणि काठी, एक गोफण आणि काठी. शक्यताच नाही गोफण घेऊन काठी घेऊन एवढ्या बलाढ्य व्यक्तीला मारणं, शक्यच नाही. पण त्याला माहिती आहे की अधिकार मला वापरायचा आहे, आणि तो अधिकार तलवारीपासून येत नाही, भाल्या करण्याचं सांगतो. ज्यावेळेस काय म्हणतो या ठिकाणी जुन्या 17:45 वचन आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस हा येतो त्यावेळेस काय म्हणतो, 17:45 पहिली घेऊन माझ्यावर चालून आलास, बघा तो तू भाला बरछी तलवार घेऊन माझ्यावर चालून आलास. आता भाल्याचं युद्ध भाल्यानं लढलं पाहिजे, तलवारीचं युद्ध तलवारीनं लढलं पाहिजे. आणि तू याला सांगतो गल्ल्यात आला की तू माझ्यावर भाला बरछी तलवार घेऊन आलास. पण दावीद म्हणतो पण इस्रायली सैन्याचा देवाला तू तुच्छ लेखले आहेस. बघा, इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखला आहेस.
तू देवाला तुच्छ लेखलायस. तुझले हा, त्या सेनाधीश परमेश्वराचा त्या देवाने परमेश्वराच्या नावाने मी नावाने की तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याकडे आले तो म्हणतो भाला बर्ची ह्या गोष्टीने नाही, तर मी परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. दाविदाला पण अधिकार माहिती, हा दाविदाला माहिती आहे की मला जायचं त्यावेळेस तलवार भाल्याने मी युद्ध जिंकू शकत नाही, पण माझं युद्ध जे आहे ते मला जिंकण्यासाठी सहकार्य देवाचा आत्मा करेल. म्हणून तो म्हणतो की युद्ध आता भाले तलवार बर्चीनं लढल्या जाणार नाही. तू आलास भाला बर्ची घेऊन, पण मी जो आलेला आहे तो परमेश्वराच्या नावाने आलेलो आहे. आणि ज्यावेळेस हा म्हणतो मी परमेश्वराच्या नावाने आलेलो आहे, त्यावेळेस त्याची गोफन तो फिरवतो अशी, आणि एकच दगडामध्ये खटाक इथं लागतो आणि मग गल्ल्यात पडतो. खाली पडा पडा पडा. तलवार घेऊन असतं तुम्ही मारा आता मानेवर. याच. मारलं ना? कशाने मारलं? कशाने मारलं? हा, काठी बघा, काठी आणि गोफन. पण हे जे युद्ध आहे, हे युद्ध त्याने तलवारीनं लढलेलं नाही, काय बलशी भाल्याने लढलं नाही, तर हे जे युद्ध आहे हे परमेश्वराच्या हाती दिलं आणि परमेश्वराचा अधिकार वापरला की मी तुझ्या नावाने गल्ल्यात चालून जात आहे. आणि त्याच वेळेस देवाने त्याला मोठा विजय दिला. थँक्यू थँक्यू. तुम्ही कोणत्या नावाने जाता? तुम्ही कोणत्या नावाने सैतानाला धमकावता? सैतान कोण आहे माहिती आहे का? पहिली गोष्ट आपल्याला आपला शत्रू माहिती पाहिजे. शत्रू जर माहिती नाही तर आम्ही त्याला धमकावू शकत नाही. काय लोक येशूच्या नावात निघ आणि चालल्या जा आणि असं कर तसं कर. शैतान कोण आहे? आद्य दिव्यदूत होता तो. एस्केलच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन आहे. अभिषिक्त करूप, त्याच्यावर पण अभिषेक होता आणि तो अभिषेक अजून काढला नाही. निगेटिव्हली त्याचा अभिषेक काम करतो. मग त्याच्या विरुद्ध आम्ही युद्ध लढतो. त्यावेळेस त्याच्या विरुद्ध युद्ध लढत असताना तुम्हाला भाला बर्ची यश देणार नाही. तर दाविदाने त्या वचनाचा अधिकार वापरला. त्याने वापरलं. त्याला माहिती आहे की मला या तलवारीनं भाल्याने युद्ध जिंकता येणार नाही, तर मला परमेश्वराच्या नावाने युद्ध जिंकता येणार आहे. म्हणून ज्यावेळेस तुमच्या जीवनात कठीण परिस्थिती येते, समस्या येते, आता संपलो असं वाटायला लागतं, आता मेलो असं वाटायला लागतं, आता आजार आला, आता काही खरं नाही आणि सैतानाने फार ग्रासलेलं आहे, सैतान मला फार त्रास देत आहे, असं ज्यावेळेस वाटायला लागतं त्यावेळेस त्या सैतानाला म्हणा की मी येशूच्या नावाने तुझ्यावर चाल करून आलेलो आहे. हालेलुया हालेलुया. आमच्या जीवनामध्ये यश देणारा आमचा परमेश्वर आमच्या बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही चाल करता त्यावेळेस ती चाल परमेश्वराच्या वचनाला पाहिजे. कारण की पवित्र शास्त्र मत्तई 28:18 मध्ये म्हणतं की वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले. कोणाला देण्यात आले अधिकार? येशूला देण्यात आले. येशूला ज्याला अधिकार देण्यात आले त्या येशूच्या नावात तुमचं तारण झालं, पापापासून मुक्ती झाली, त्या येशूच्या नावात तुम्हाला सामर्थ्य प्राप्त झालं. त्याच येशूने सांगितलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. प्रेषित 1:8 मध्ये म्हटलेलं आहे की तो पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. समजते का? आज सामर्थ्य घेऊन जायतो. आज इथून जाताना कोणीच असं नाही, होणार नाही, जमणार नाही, मला काय जमत नाही, आम्ही काय, आमचं घर नाही, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, काहीच होणार नाही. येशूच्या नावामध्ये तुम्ही बलवान आहात आणि सगळी परिस्थिती बदलण्यास तुम्ही समर्थ आहात. फिलिप्पे 4:13 मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. हालेलुया. वचन बोला ना, असं वचन कबूल करा. मी सांगतो ज्यावेळेस तुम्ही अधिकार वापरता त्यावेळेस त्या अधिकाराने सैतान घाबरतो. त्या अधिकाराने ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस कार्य होतं. कारण की सर्व अधिकार येशूला देण्यात आले आणि इथे बसलेले सगळे येशूचे लेकरं आहेत. परमेश्वराने मला तारण दिलेलं आहे. मग जे माझे अधिकार ते माझ्या मुलाचे अधिकार आहेत. असं काही म्हणणार नाही. तरी जर गाडीची चावी घेतली, गाडी उघडली माझी आणि गाडीत जाऊन बसला, कोणी म्हणणार आहे की त्याला हे उत्कर्ष उठ गाडीतून, उतर खाली? नाही म्हणणार कोणी. अरे त्याच्या वडिलांची गाडी, तो बसलाय, काय अधिकार आहे त्याला. मग तसाच अधिकार तो देवाने आम्हाला दिलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये सर्व अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे, पण तो अधिकार आम्ही वापरत नाही. म्हणून आजही आमच्या जीवनामध्ये त्रास तसेच आहेत, डिप्रेशन तसेच आहे, संकट तसेच आहेत, आजार पण तसेच आहेत. आम्ही फार वैतागलेलो असतो. आम्ही विश्वासणारे असून देखील अनॉइंटिंग आम्हाला भासत नाही किंवा आमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना वाटतच नाही अभिषिक्त आहे. आम्ही कॉमन मॅन दिसतो. जसे जगातले लोक दिसतात तसेच आम्ही दिसतो.
आम्ही तसे दिसता कामा नाही. तुम्ही अभिषिक्त दिसायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे लोक पाहतील त्यावेळेस म्हटले पाहिजे, मला ह्या बहिणीवरती अभिषेक दिसतो, मला या भावावरती अभिषेक दिसतो, मला या भावावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसतो. कारण की हा भाऊ ज्यावेळेस बोलतो चालतो त्यावेळेस मला जाणीव होते की देवाचा आत्मा या व्यक्तीवर. हालेलुया. तो वचनातला अधिकार आहे. म्हणून येशूला सर्व अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्या अधिकाराने आम्ही बोललं पाहिजे, अधिकाराने आम्ही त्याला धमकावलं पाहिजे. सैतानाला कसं धमकावता तुम्ही? सैतानाला कसं धमकावता? येशूच्या नावात अधिकाराने बोलताना का सांगतो? येशूच्या नावात. एक ब्रदर मला म्हटले की काय इथं प्रार्थना घ्या म्हणे, पण प्रार्थना घेतल्यानंतर ना ते असं आवाज नाही झाला पाहिजे. मी म्हटलं आवाज तर होणारच. जिथं पवित्र आत्मा तिथं आवाज होणार, जिथं देवाचं सानिध्य तिथं दुष्ट आत्मे ओरडणार, जिथं पवित्र आत्म्याचं सानिध्यच नाही तिथं प्रकटीकरण होणार नाही, तिथं लोक ओरडणार नाही किंवा काही होणार नाही, स्पर्श होणार नाही, तिथं शांत राहील एकदम. कारण की शरीराचं काम चालू राहील. शरीर आणि आत्म्याचं काम डिफरंट आहे. पवित्र आत्म्याचं सानिध्य जिथे येतं तिथं कार्य व्हायला सुरुवात होतं आणि तिथं दुष्ट आत्मे पळायला लागतात. मग काय म्हणे ते हळूहळू प्रार्थना करा. मग हळूहळू कशी करायची? सैतानाला असं म्हणायचं, दुष्ट आत्म्याने पिडलेला आहे, येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, येशूच्या नावात असं प्रार्थना करायची का? असं अधिकार असं वापरतात का? शैतान का मी नाही जाणार, मला ही व्यक्ती फार आवडते, मी खूप दिवसापासून आहे, मी भित्रेपणाचा आत्मा गायत असतो, मी भीतीचा आत्मा याच्यात घर करून आहे आणि मी आजपासून नाही लहानपणापासून याच्यात आहे, मी सोडणार. अरे बाबा मी तुला सांगतो निघ ना येशूच्या नावात. असं करतात बाबा. काही जण म्हणतात अशी हळूहळू प्रार्थना करा. हळू कसं काय करायची प्रार्थना? हळू प्रार्थना हे येशूच्या नावात सैतानाला धमकवायचं तर हळू कसं काय धमकावले जाईल ना दुष्टाला? असं थोडी होतं ना. आता कुत्रं आलं समजा, कुत्र्याला घाबरता का तुम्ही? कुत्रं मागून हळू चालल्यानंतर तुम्ही म्हणता का हाड, अरे हाड ना, अरे हाड ना बाबा, हाड असं करता? कमालच काय लोक, विश्वासणारे लोक सुद्धा असे बोलतात ना की त्यांच्यात विश्वासच नसतो. अहो मी लय लोकांना भेटलो जे ख्रिस्ती म्हणतात ते ख्रिस्ती नसतातच मुळात. ख्रिस्त म्हणजे अभिषेक. जो अभिषेकामध्ये चालतो तो अधिकारामध्ये चालतो. अधिकारच नसतो. होईल का नाही माहिती नाही, प्रार्थना ऐकल्या जाईल की नाही माहिती नाही, माझ्या जीवनात काहीच खरं नाही, आम्ही असे चालून असेच मरणार. कोण म्हणलं तुम्हाला? तुम्ही विजयशाली आहात. तुम्हाला देवाने शेपूट नाही तर मस्तक केलेलं आहे. हालेलुया. ओ राबा माकातिशा शांडाला राबा. मस्तक असं बोलताना येशूच्या नावात झाड, येशूच्या नावात जा. अरे कुत्र सुद्धा जाणार नाही असं. कुत्र्याला पण बोलताना कसं बोलावं लागलं? कुत्र्याला सुद्धा तुम्ही असं बोलता. तो तर दुष्ट आत्मा आहे. दुष्ट आत्म्याला पण अधिकाराने बोलावं लागतं. येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, सोडी निघितून येशूच्या नावात अधिकार वापरावा लागतो. हळूहळू कशी प्रार्थना करायची मला तेच समजत नाही. हळूहळू कशी प्रार्थना करायची, हळूहळू कसं धमकवायचं दुष्ट आत्म्याला? दुष्ट आत्म्याला त्याच्या भाषेमध्ये धमकावं लागतं, अधिकार वापरावा लागतो. आणि अधिकार ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो आमच्यापासून पळून जातो. जर अधिकार वापरला नाही तर तो तसाच राहतो आणि आमच्या डोक्यात घुसतो. मग डिप्रेस्ड करतो. मग म्हणतो काही जमत नाही तुला, काही येत नाही, आजपासून लहानपणापासून असंच आहे. आणि मग भीती येते, मला त्रास होतो, माझी छाती दुखते, आता मेलो. सैतान मर 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 हेच मला. येशूच्या नावात मी कबूल करतो. यशया 53:5 त्याला बसलेल्या फटक्याने मी निरोगी आहे. कोणताही ब्लॉकेज, कोणताही हार्ट अटॅक मला येणार नाही. येशूचं आरोग्य माझ्या शरीरावर काम करतं. अधिकार वापरायचा, अधिकार वापरायचा नाही. येशूच्या नावात आता मरतो का काय पाळायचं? पाळायचं मला काही खरं वाटत ना. सैतान म्हणतो मर.
पण येशू मरण देण्यासाठी आला नाही. हा साहेब, येशू तुमच्या जीवनात संकट आणत नाही. चुकीचं आहे ते. काही लोक म्हणतात देवाने आमच्या जीवनात संकट आणलं, देवाने असं केलं. देव कधीच संकट आणत नाही. देव खूप कृपाळू दयाळू आहे. इतका दयाळू आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र सुद्धा स्वतःसाठी राखून ठेवला नाही, त्याने आमच्यासाठी दिला. तर तो तुमच्या जीवनात आजार का आणेल, तो तुमच्या जीवनात त्रास का आणेल, तो तुमच्या जीवनात संकट का आणेल? जे काही तुमच्या जीवनात आलेलं आहे ते दुष्ट आत्म्यापासून आलेलं आहे. आणि दुष्ट आत्म्यापासून आल्यानंतर येशूने जो अधिकार दिला तो अधिकार वापरून म्हणायला पाहिजे, येशूच्या नावात मी दुष्ट आत्म्याला धमकावत आहे. हालेलुया. आज जर कोणी आजारी असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजारातून मुक्त होऊन इथं जाणार आहे. कारण की तुमच्या मुखामध्ये वचन आहे आणि ते तुम्ही बोलणार आहात की 1 पेत्र 2:24 मला त्याला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे. यशया 53:5 मला सांगतं की येशूला बसलेल्या फटक्यांनी मी आजारातून मुक्त झालेलो आहे. मी तो करार कबूल करतो, मी ते वचन कबूल करतो, माझं शरीर निरोगी आहे. अधिकार वापरा, अधिकार वापरा तुम्ही, बघा वापरून. आणि मग ज्यावेळेस ते अधिकार आम्ही वापरतो, त्या अधिकारात आम्ही चालतो, त्यावेळेस पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं की त्या अधिकारामध्ये चालल्यानंतर परमेश्वराचं सामर्थ्य आमच्याबरोबर चालतं. जो व्यक्ती त्या पॉझिटिव्हिटीमध्ये चालतो त्याचं सामर्थ्य कार्य करतं. निगेटिव्ह लोकांचं काम नाही. जर तुम्ही निगेटिव्ह माइंडसेटचे असाल तर आज आत्तापर्यंत मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला वचन समजलंच नाही, तुम्हाला ख्रिस्त समजलाच नाही, तुम्ही शारीरिक आहात. यू आर कार्नल बिकॉज यू आर लिसनिंग टू दी वर्ल्ड. कारण की तुम्ही जगाचं ऐकता, जगिक आहात. आणि पवित्र शास्त्र तर सांगतं की जो आत्मिक मनुष्य आहे त्याला आत्म्याच्या गोष्टी कळतात, जो शारीरिक आहे त्याला आत्म्याच्या गोष्टी समजत नाही. मग ते निगेटिव्हच बोलणार, होत नाही, जमत नाही, असं करता येत नाही, ते होणार नाही, हे होणार नाही, असं जमणार नाही, हे जमणार नाही. पूर्ण आयुष्य निगेटिव्ह. आमचं काही खरं नाही, आमच्या घराचं काही खरं नाही, माझ्या लेकरांचं काय नाही, असं होणार नाही, आमच्या जीवनात बदल येणार नाही, आपण कधी केलं का, आपल्याला जमणार नाही, आपल्या बापदादांनी कधी पाहिलं नाही, माझ्या लेकरांना कधी जमणार नाही. आणि असं बोलू 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 आपण काय करतो, आपल्याच मुखाने जो अधिकार आहे तो गमावतो आणि आपल्या घरावरती, आपल्या लेकरांवरती आपण श्राप बोलतो. पण अधिकाराने बोललं, ज्यावेळेस तुम्ही अधिकाराने बोलता आणि अधिकाराने कबूल करता की मला परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे, माझा शत्रू एका वाटेने येईल पण 7 वाटेने पळून जाईल, परमेश्वराचा अभिषेक माझ्यावर आहे, माझी टोपली आणि माझी परात देखील तो आशीर्वादित करतो. मी घरात आशीर्वादित होईल, मी बाहेर आशीर्वादित होईल, मी येईल त्यावेळेस आशीर्वादित होईल, बाहेर जाईल त्यावेळेस आशीर्वादित. हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या अनेकावरती येत आहे आणि पवित्र आत्मा तुमची निराशा दूर करत आहे. पवित्र आत्मा तुमचं डिप्रेशन काढून टाकत आहे. अनेक जण डिप्रेस्ड आहेत, येशूच्या नावामध्ये तुमचं डिप्रेशन निघून जात आहे, निराशा निघून जात आहे, भयाचा आत्मा निघून जात आहे. प्रभू येशू तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा देत आहे. येशूच्या नावामध्ये तुम्ही सामर्थ्यशाली आहात. मी सामर्थ्यशाली, मी जोपर्यंत जगणार, जोपर्यंत परमेश्वराने मला आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये मी निराशात राहणार नाही, मी त्रासात राहणार नाही. मी कबूल केलेलं आहे परमेश्वराचं वचन, मी आशीर्वादित व्यक्ती आहे, मी आशीर्वादित राहतो आणि मी मरताना पण म्हणेल की मी येशूच्या आशीर्वादामध्येच मरणार आहे. मला नाही ते, मी कबूल नाही करत ना, फ्रिक्वेन्सी स्वीकारत नाही. आज तुम्ही इथे आहात, फार मोटिवेटेड आहात, पण ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह लोकात जाता, काही लोकांचं असं असतं वचन ऐकतात, वचन सगळं घेतात, स्वीकारतात, पण त्यांची संगत जी असते ती संगत चांगली नसते. संगत अशी असते की ते कायम नकारार्थी बोलणारी लोक. ज्यावेळेस तुम्ही इथून बहीण कोणाकडे जाईल ते निगेटिव्ह असतात किंवा भाऊ जाईल त्यावेळेस ते लोक नाही आपल्याला जमत नाही आहे, जमणार नाही, होणार नाही तुमचा बिझनेस सक्सेस. अहो 10 बिझनेस आहेत असा बिझनेस तुमचा होणार नाही. 10 दुकानं आहेत पण त्यांना म्हणा येशूच्या नावामध्ये तो अधिकार मी वापरत आहे. 10 दुकानं जरी असले तर तो आशीर्वाद माझ्या दुकानावर आहे, माझं दुकान त्या दुकानामध्ये सगळ्यात मोठं आहे. 10 बिझनेस आहेत, असं बिझनेस करू नका. म्हणा येशूच्या नावामध्ये माझ्या मस्तकी अभिषेक आहे आणि जिथं अभिषेक आहे या सगळ्या लोकांमध्ये माझा बिझनेस सगळ्यात मोठा बिझनेस राहणार, माझं काम आशीर्वादाचं काम राहणार आहे. कारण की या सगळ्या लोकांमध्ये मी आशीर्वादित व्यक्ती आहे. ते कबूल केलं पाहिजे, वचनाचा अधिकार. मग आम्ही ते कबूल करत नाही, मग हे फ्रिक्वेन्सी सोडतात निगेटिव्ह.
जमत नाही, होत नाही, काय खरं नाही, तुमचा मुलगा काही मोठा बनणार नाही, त्याचं काही शिक्षण नाही, त्याचं काय, कोणी सांगितलं तुम्हाला? हे निगेटिव्ह. आणि मग त्यांची निगेटिव्हिटी, ती फ्रिक्वेन्सी तुम्ही घेता आणि अरे आपल्याला जमणार नाही, आपल्या मुलाला ते होता येणार नाही, आणि असं जमत नाही, असं कुठं होतं का? हे बघा जगात असं चाललेलं आहे आणि असं कधीच होणार नाही, असं शक्य नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता त्यावेळेस तुम्ही काय करता? जो अधिकार परमेश्वराच्या वचनातून तुम्हाला दिलेला आहे तो अधिकार तुम्ही गमावून बसता आणि तुम्ही शारीरिक बोलायला लागता. शरीर आणि आत्मा डिफरंट आहे. जो आत्मिक आहे त्याने आत्म्याच्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे, बोलल्या पाहिजे, आणि जो बोलतो त्यावेळेस त्याच्या आत्म्यातून ते आशीर्वाद वचन निघतात. येशू कधी असा बोलला का? एखादा दुष्ट आत्मा आणल्यावर वचन आहे का? हा दुष्ट आत्मा तर काय निघणार नाही, याला घेऊन जा, हे काय बरा होणार, याला घेऊन जा, असं म्हटलं की येशू कुठंच नाही म्हटला. निगेटिव्ह बोललाच नाही येशू, पॉझिटिव्हच बोलला. लाजराकडे पण जातो त्यावेळेस लाजराकडे जात असताना असं म्हटलेलं आहे की त्याला ज्यावेळेस न्यूज आली, बातमी कळाली, त्या जिथे 2 दिवस होता त्या गावात आणखी 2 दिवस तो राहिला. योहान 11व्या अध्यायामध्ये तो त्याच गावामध्ये 2 दिवस राहिला. आणि 2 दिवस राहिल्यानंतर असं म्हटलं नाही की तो म्हटला आता लाजर मेला, आता संपला, आता काय तो उठणार नाही, असं बोलला की येशू? तुम्ही येशूचे लोक आहात, तुम्ही येशूचे लेकरं आहात, तुम्ही कसं बोलता? नाही आता आमचा बिझनेस संपला, आता आमचं हे संपलं, आता हे आमचं काही खरं नाही, आता काही होणार नाही. येशू तसं नाही म्हटला. येशू म्हणला चला आपण तिकडे जाऊ. एक शिष्य पण काय म्हणतो, अरे आत्ताच त्या गावात ढोंडमार झाली आणि परत आपल्याला म्हणतो चला, आता चला याच्याबरोबर आपण. शिष्य पण लय करामती होते. बरोबर जे असतात ते सगळेच पॉझिटिव्ह असतात असं नाही, सगळेच तुमच्या बाजूने असं नाही. काही जण आत असतात तुमचे काड्या करण्यासाठी. लय प्रार्थना करता का? थांबा, यांची प्रार्थनेचे आवाज काढतो, द्या लावून भांडणं यांच्या घरात. जे भांडणं लागतात घरामध्ये आपण म्हणतो अरे रे हे काय झालं, मग आपण म्हणतो येशू नको, काहीच नको, आता लय वैताग आला, सैतानाचा ऐकतो, किंवा आपण ती निगेटिव्हिटी स्वीकारतो. येशूने असं म्हटलं नाही की आता झाला मेला, आता सगळं संपलं, असं कधीच म्हणू नका. झालं संपलं, हा मुलगा दुरुस्तच होत नाही, माझा पती दारूच पितो, हा मुलगा कधीच बदलणार नाही, कधीच त्याच्या जीवनात बदलणार नाही. निगेटिव्ह बोलू नका. असं म्हणा जरी आज माझा मुलगा बिघडलेला आहे पण मी माझ्या देवावर विश्वास ठेवत आहे, माझा मुलगा पूर्ण दुरुस्त होणार आहे आणि देवाचा गौरव करणार आहे, माझा पती पूर्ण चांगला होणार आहे आणि देवाचा गौरव करणार आहे. माझ्या जीवनामध्ये माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, त्याचा आत्मा मला बोललेला आहे, त्याचं अभिवचन माझ्या बरोबर आहे. माझ्या जीवनामध्ये नाही होणार अशी गोष्टच नाही, सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात होणारच आहे. हालेलुया. देवामधल्याने तरी असं बोलायचं नाही. हा देवामधले लोक आणि निगेटिव्ह. आय डोंट लाईक निगेटिव्ह पीपल. मला निगेटिव्ह लोक आवडत नाही. मी जेव्हापासून विश्वासात आलो मी बघितलं बरेचसे पास्टर पण निगेटिव्ह बोलतात. सॉरी पास्टर, म्हणजे पास्टरचं नाव घेतलं. निगेटिव्ह नाही, ते होणार नाही, ते जमणार. आता किती विरोध आहे, तुम्हाला काय समजतं का? जाऊ नका तिकडं. अरे असू दे ना विरोध. येशूच्या काळात किती विरोध होता. येशू म्हणलं नाही आता नाही देवा, ही योजना आता पूर्ण झाली नाही पाहिजे, मला नंतर चांगल्या काळात पाठव की जिथं बिलकुल विरोध राहणार नाही आणि मी हळूच वचन शिकवण आणि हळूच मी त्या ठिकाणी कार्य करत आणि मग हळूच मी मध्यस्थंभावर म्हणत. असं काय आहे का? हे आपण ठरवतो, आपण निगेटिव्ह होऊन जातो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मुळात सेवा किंवा जे देवाचं कार्य आहे, हे देवाचं कार्य माझ्या शरीराने होतच नाही, माझ्या बुद्धीने होतच नाही, माझ्या ज्ञानाने होतच नाही. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होणार. जे वचन तुम्ही वाचता हे बुद्धीना शरीराने समजत नाही. मी जर फार ज्ञानी आहे, मी फार स्कॉलर आहे आणि मी वाचन करतो आणि मला हे वचन समजलं पाहिजे, हे माझ्यासाठी हिस्ट्री बुक आहे विदाउट होली स्पिरिट. माझ्यासाठी फक्त एक इतिहासाचं पुस्तक आहे. पण ज्यावेळेस मी म्हणतो पवित्र आत्मा मला सहाय्य कर, देवा मला सहाय्य कर, त्यावेळेस पवित्र आत्मा येतो आणि पवित्र आत्मा मला सहाय्य करतो वचन समजण्यासाठी. मग ज्यावेळेस मी वचन वाचतो ते प्रत्येक वचन मला समजतं आणि ते प्रत्येक वचन माझ्या आत जातं आणि आतून ते सामर्थ्य घेऊन येतं. हालेलुया. आपण ते अधिकार वापरत नाही म्हणून आपल्याला ते सामर्थ्य जाणवत, म्हणून आपण निगेटिव्ह बोलतो. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका.
ते तुम्हाला जास्त डिस्करेज करतील, डिप्रेस्ड करतील आणि ते तुम्हाला म्हणजे काही खरं नाही, जमत नाही, तुमचं घर असं, तुम्ही साधे, तुम्ही किरायच्या घरात राहता, कधीच स्वतःचं घर होणार नाही, त्याला ना बंगला होणार आहे, बंगला येशूच्या नावामध्ये, कधीच गाडी येणार नाही, काय खरं नाही, तुम्ही सायकलवरच आले, सायकलवरच मरताल, येशूच्या नावात मोठी 4 व्हीलर येणार आहे तुमच्या. कोण म्हणलं? लोक. आणि देव बोलतो त्याचं काय? देव म्हणतो मी तुला आशीर्वादित केलेलं आहे, मी तुझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केलेला आहे, तुझं जाणं येणं मी सुरक्षित करणार आहे. आणि मग आपण का नाही, काय खरं नाही, आता गाडी जाताना ॲक्सिडेंट होतो काय की, पण वचन कधी बोललो माझं जाणं आणि येणं सुरक्षित केलेलं आहे वचन. तो अधिकार वापरत नाही. आजपासून अधिकार वापरायला सुरुवात करा. आजपासून वचन फक्त म्हणू नका मला वचन माहिती आहे, वचन माहिती आहे, ते वचन घ्या, वचन बोला आणि ह्या अधिकाराने बोला आणि म्हणा की येशूच्या नावात हे वचन मला शिकवतं, त्या वचनानुसार माझ्या जीवनात सामर्थ्य आहे, आरोग्य आहे, कार्य आहे आणि परमेश्वर माझ्याबरोबर आहे.